सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आम्ही आता रूममधून चेकआउट केलेलं आहे. हॉटेल डिसेंट होतं. एवढं पण आम्ही कॉस्टली घेतलं नव्हतं कारण की आम्हाला ते थोडीच टाईम स्पेंड करायचं होतं. आम्हाला नॉर्मल फक्त रात्री रेस्ट करायसाठीच जायचं होतं आणि सामान वगैरे फ्रेश करण्यासाठी. त्यानंतर आम्ही आता चेकआउट केलं आणि आता आम्ही रात्री दर्शन घेतलेलं होतं आणि रात्रीची आरती पण आम्हाला मिळाली. त्यामुळे आम्ही आता चेकआउट डायरेक्ट केला आणि आम्ही मंदिर एरियामध्ये बाहेरचा जो एरिया आहे तो फिरण्यासाठी चाललेलो आहोत. तिथून आम्ही जे आमचे 2 बाकी मंदिर आहेत, राम मंदिर आणि बडा गणपती, तर ते 2 मंदिर पण आम्ही करणार आहे. आणि जे महाकालच्या जे आजूबाजूचा एरिया आहे त्याच्यामध्ये थोडेसे व्हिडिओ केलेले आहेत, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेलच. आणि जे बाकीचे मंदिर आहेत त्यांचं पण मी रेकॉर्ड करून दाखवेल. त्यानंतर आम्ही जाणार आहे ओंकारेश्वरला. ऑलमोस्ट सगळ्या मंदिरामध्ये विजिट केलेलं आहे. सगळ्या मंदिरांचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. महाकालची आरती पण भेटलेली आहे आणि सगळं झाल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या दिवशी दुपारी ओंकारेश्वरला जाण्यासाठी निघालेलो आणि आम्ही कॅब पकडलेली आहे आणि आता ओंकारेश्वरचा प्रवास सुरू केलेला आहे. माझे मित्र मागे बसलेले आहेत, तर आता पुढचा प्रवास आहे कसा होतो. जय महाकाल मित्रांनो, पंचमीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो ओंकारेश्वरसाठी आणि अराऊंड 4 तासाचा प्रवास करून आम्ही ओंकारेश्वरमध्ये अराऊंड 5:30 वाजता पोचलो. आणि 5:30 वाजता आम्ही पोचल्यानंतर आणि हॉटेलमध्ये रूम बघितला नाही आणि होमस्टे बघितला. होमस्टेमध्ये आम्ही डायरेक्ट फ्रेश झालो, आमचं सामान ठेवलं आणि आम्ही आता तिथून डायरेक्ट
नर्मदा नदीच्या तीर्थावरती आलो, कारण की इथे संध्याकाळची आरती असते नर्मदा नदीची. ती आरती आम्हाला अटेंड करायची आहे आणि उद्या सकाळी आम्ही इथे दर्शन घेणार आहे ओंकारेश्वर. तर तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता नजारे ओंकारेश्वर तीर्थावरती. सभी अपने स्थान पर खड़े हो जाएं। करतल ध्वनि के साथ में मां भगवती नर्मदा की आरती का आनंद लेंगे। मित्रांनो, सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि हे सगळे इकडे नर्मदा नदी आंघोळ करण्यासाठी आलेले. आमचा मित्र आहे इकडे आंघोळीसाठी चालला. जागा आहे डोंगर कपारी
मित्रांनो, आम्ही आहे ओंकारेश्वरमध्ये. सकाळी 5 वाजता उठून आम्ही नर्मदा नदीमध्ये स्नान केलं. असं बोललं जातं की नर्मदा नदीमध्ये स्नान केल्याने तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळते, पुण्य मिळते. म्हणून आम्ही पण नदीमध्ये बापू धुण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. तिथे आम्हाला तर जास्त वेळ लागला नाही, आमचं दर्शन चांगलं झालं. आणि दर्शनानंतर आम्ही असं इकडे फिरतो. मंदिराच्या वरती आहे, मंदिराचा कळस आहे आणि तुम्हाला मी आजूबाजूचे व्हिडिओज दाखवेल. अशा प्रकारे सगळं बघेल. मित्रांनो, आम्ही आता आहे आमच्या परतीच्या प्रवासात. रात्रीचे वाजलेले 11 आणि मी व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली आमचा प्रवास दुपारी 3 वाजताच सुरू झाला. ॲक्च्युली मला जायचं होतं मुंबईला आणि माझ्या मित्रांना जायचं होतं पुण्याला, पण माझ्यासाठी मुंबईसाठी बस अवेलेबल नव्हती. तर आम्ही डायरेक्ट पुण्याची बसच बुक केली आणि डायरेक्ट आम्ही ओंकारेश्वरून बसमधून निघालो अराऊंड 3 वाजता. आणि आता आम्ही हाफ डिस्टन्स कवर केलेला आहे ऑलरेडी. आम्ही उद्या सकाळी 6पर्यंत पुण्यामध्ये पोचू. माझे मित्र जातील तिथून त्यांच्या घरी आणि तिथून मला परत मुंबईला जायचं. तोपर्यंत गुड नाईट. आजचा ब्लॉग तिथेच संपवतो. उद्याचा अनुभव खूपच खास होता. मनाला खूपच शांती मिळाली. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.